किती करा शेवट दुःख आहे, किती करा शेवट दुःख आहे. परमार्थ कसाही करा. एक वाक्य सांगतो मला, परमार्थामधली कोणतीही गोष्ट 2 सेकंद जरी केली ती शेवटच्या हिशोबाला कामा येते. शेवटच्या तुम्ही आयुष्यात एकदा वार करायला चहा पाजला असेल पण यंबोकांडी बसताना तो हिशोबाचा होतो. वार करायला चहा पाजला त्याच्या 2 कानपटीत कमी द्या ते हाणायचा. अनालायक श्रवणा दारू पेत होता म्हणजे तो काय क्वालिटीचा होता नाही पण ते वाचलं, ते वाचलं. स्वर्ग बिर्ग तसं नाही महाराज. आपण म्हणतो बा स्वर्गाला जायचं, तसं नाही महाराज. काय झाली गंमत, आपण काही कल्पना रंगवतो आपण. स्वर्ग नरक हे रंगत बसतो, रंगवायचं नाही. ते आचरण ढिल्लं झालं का नरक यातना सुरू आणि आचरण क्लिअर असलं का स्वर्ग. महाराजांची भाषा माझी थोडी ती का 9वा अध्याय सांगतोय, पापात्मक पापा नरका जायचे परी पाविजे शुद्ध पुण्य. असं आपण फक्त म्हणतो काशीला गेलो. काशीचा नियम असा आहे, काशीला गेलेल्या माणसाला गावात यायचं नसतं, असा नियम आहे. त्यानं तिथंच मारायचं असतं, असा नियम आहे. आपला बावळा काशीवरून आला मी दाव्याचं खात नाही, काल पण फोडीन तुला जायलाच कोण सांगितलं काय झक माराय गेलं तिथं काशीला. काय तुझं काय आडलं काय होतं, गेला तर 7-8 रुपये गेले, 10-12 दिवसही बुडाले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही बोरं वाळली निघली, हीच काशी जाईल. हे नाही महाराज. एक वाक्य सांगा महाराज, हसत खेळत जगणं आणि आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू पाहणं ही काशी. माय बाप केवर काती केन जावे हाती केन जावे तीर्थाती केन जावे तीर्थाती. माय बाप केवर काती केन जावे मोक्ष देऊन होय की काशी शरीर तये वेच किती. 3रं वाक्य, संसार हा दुःख आहे. 3 वाक्य झाले आपले. 4थं वाक्य, पहिला भाग संसाराचा अनुभव सांगायचा नाही, परमार्थाचा सांगितल्याशिवाय राहायचं नाही. 1 संसार अपूर्णांक आहे, परमार्थ पूर्णांक आहे. 2 संसार किती करा शेवट धोका आहे, परमार्थ कसाही करा शेवट आनंद आहे. 4थं वाक्य, संसारात वय वाढलं किंमत कमी होते, परमार्थात वय वाढलं किंमत वाढली. मग संसारातल्या माणसांनी नावं किती भारी दिलेत, अण्णा अण्णा अण्णा, ते काही येडे बिडे, अण्णा 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 अप्पा, जजमेंट करा माणसाला. अण्णा आणीत राहा, नाना भागत नाही, अप्पा आम्ही बोललो गप राहा. शेवटी दादा तर ती नाव ते किती सुंदर आहे. माणसं एवढी येडी नाहीत नाव ठेवतात. सासू सासू सासू, तिच्या डोळ्यात ससत असू, तिचं नाव सासू. सासरा, ज्याला घरात नाही कुणाचा आसरा, त्याचं नाव सासरा. ननद 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 ननद, भाऊ भाऊ जायचं चांगलं पाहून जिला कधीच होत नाही आनंद, तिचं नाव ननद. शेवटचा शब्द किती भारी, सुन सुन सुन. चला, वय वाढलं किंमत कमी होते. 4थं वाक्य. आणि 5वं वाक्य, पापाने संसार आवडतो आणि पुण्याने परमार्थ आवडतो. कधी नाही परमार्थ आवडायला पुण्य लागतच, तुम्ही मानावायचं तर नका मागू. काही माणसांची घरं देवळा शरण येत, त्यांना सुद्धा माहित नाही आज एकादशी. ते देवळात पा फलवायला होते अधिकारी अंडे खाली एकादशी. काय नाही महाराज, 70% जनता फक्त येताना आईला त्रास
शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाणी त्रास, मी याला कावळ्याला त्रास. काय कावळे सुद्धा येत नाही, काय ना भात वाळला. कावळाची भाषण करणारे थकले, कवर खोटं बोलती. म्हणजे दहाव्याचं भाषण म्हणजे प्युअर लबाड भाषण. दहाव्याचं भाषण म्हणजे काय, का खाण्याश्वरी काय, कसं आहे मरू चांगलाच म्हणायचं. माझा नदीव काय म्हणतं का, आवलाच गेली बुवा. तो येडा सोडून गेला तरी आपण म्हणायचं त्यांचे आमचे जवळचे संबंध त्याला एकदा सोसायटीचा चेअरमन केलं तर अख्खा युरिया ऐकला त्याला, तरी आपण म्हणायचं त्यांनी गावाच्या भरभराटीत फार मोठा वाटा आहे. त्याच्याच पोराने त्याला उचलून आपटलं तरी आपण त्यांना म्हणायचं त्यांनी कुटुंबाची घडी चांगली घातली. भाषण करणारी लोक ध्यानात ठेवा, 2 ठिकाणची भाषणं टाळीचा. काही माणसांना माईक पाहिलं का ऊत येतो, ते भिकार ना देतो. लय वाईट बोलायचे लोक, महाराज आता बोलू नये. लोक नदीवर आणि दहाव्यात भाषण करणारा आणि लग्नात भाषण करणारा लय वाईट बोलायचं. मला दहाव्यावाले तर घोडाच लावायचा खाली बसून, पण ते आपले त्यांचे आपले लपडे त्यांना सगळे माहीत. ही भाषणं टाळी जावा, लग्नातली दहाव्यातली लय वाईट बोलतो लोक. लग्नातले तर एवढे भयानक बोलत त्या, जसं 15 ऑगस्टचं भाषण पोरांना पुढं कंट्रोल करावं. गाव कुठं या बाबतीत भंगारले. 4थीच्या पोराला इंग्रजीच्या गप्पा सांगू, तुला भेजे आहे काय. 26 जानेवारीला 15 ऑगस्टला भाषण करणारे पुढारी ध्यानात ठेवा. तुम्ही फक्त अगोदर गोळ्या वाटा नंतर भाषण करा. कार्टे सापडते, कार्टे गुंतले म्हणजे गोळ्यांमुळे गुंतले. त्यांना काय करायचं, त्यांना काय करायचं, इंग्रजी येऊ नाही तर तुझ्या घरात बसून त्यांना काय. यांनी त्यांना म्हणायचं इंग्रजांनी देश लुटला. पोरं म्हणले तुझ्या इतका नाही लुटला भाऊ. गोळ्यांचं बोलून कोणी इंग्रज तिकडं गप्पा आणत बसलो. एक वाक्य सांगा महाराज, एक वाक्य ध्यानात ठेवा, समाजाला तुमचं काही गेलं नाही. तुम्ही मी भ्रमात आहे, तुम्ही मी भ्रमात आहे. आम्हाला लोक मानी द्या, आम्हाला लय लग्नपत्रिका द्या, पागल आहे तू. फॉर्म भरायला खगाव, प्रचाराला खगाव, नळ्या खायला खगाव, पैसे वाटाया खगाव, उमेदवार पाठला एकटा घरी आला. कार्यकर्तेच गायब झाले, कार्यकर्ते दुसऱ्याच्या मुलाला जिंदाबाद. परत याच्या घरी आले सकाळी, मागची भर काढून टाकून. तो म्हणला दाज गुण ठेरायली. आता काळ बदलतो. आता ही हायवेची जी गाव आहे ना, सुपा बिपा नगर पुन्हा हायवेची ना, ही गावं फक्त 5-6 वर्ष राहणार आहे. तुम्ही पागल होणार पाहिजे. तुमचे आता वगैरे कोण ठेचे आकडे कमी झाले म्हणून वळवळ कमी झाली नाही, तुम्ही लय फुगी. पण आता तुमची जिल्हा अजून 2-4 वर्ष तुमची जमीन होणारी हायवे टच कोटी रुपये गुंठा. तुम्ही नुसते ऐकणार कुटी खरा, काही नुसते ऐकणार इतके. काही जण कुटी हातात घेणार. कुटी म्हणजे 100 लाख खर्च येते. कसे 25चा बंगला आणि 25ची गाडी. किती गेले? 12.5 लाख डान्स बार, 12.5 लाख बिअर बार, नळ्या नळ्या खांड खुड खला. तुमची पोर आहेच रोडला कुल्फी. कंपनी बाहेरची येणार, मॅनेजर बाहेरचा येणार, वॉचमॅन आपला राहणार. राईट राईट येऊ 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 घालणार आमचा. तो सांगणार ह्या कंपनीची सगळी जागा. आता इथं 2 मुद्दे तुमच्या पुढे मांडायचे. हे 7 क्लिअर झाले. एक संसारातला सांगायचं नाही, परमार्थातला सांगितल्याशिवाय राहायचं. एक संसार अपूर्णांक, परमार्थ पूर्णांक. संसार दुःख, परमार्थ आनंद. वय वाढलं किंमत कमी, वय वाढलं किंमत जास्त. पापाबरोबर संसार आवडतो, पुण्याबरोबर परमार्थ आवडतो. पुण्याने परमार्थ आवडतो. त्यातला आजचा अनुभव अभंगातला असा आहे, पुढे सांगायचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झाले आता, दरिद्रेवाडी बसायचं नाही, तोंड सोडून द्यायचं. ते आपल्याकडे जाणीला हात लावून डोक्याला हात लावून गुडघ्यात मुंडी गुतवा यायचं नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, दुसऱ्याच्या चपला.
महाराज पाया पडून सांगतो. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडं नाही लय उत्तरे हा लय उत्तरे. पण भामटेवाणी कीर्तन ऐकायचं नाही. भामटेवाणी ऐकायची ती सभा. सभा म्हणजे काय? जुन्यांनी नव्याला नाव ठेवले, नव्याने जुन्यांना नाव ठेवले. आणि येणे 200 रुपये रोजाला ऐक नाही. त्याच्यात आहे काय? वाज वाटाळ्या शिजवणार आहे. त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही, यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही, आपण म्हणायचं जमू नाही त्यांना जमू. चौथी आधी 200 बरोबर जुलाबीची बोलतो सभा. या जगात नीट वाक्य आहे का? ज्ञान संत आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञानच सत्य आहे. बाकी सगळं लबाड आहे. काय सत्य मला सांगा ना, काय खरं आहे जगात? बोला. घेतलेल्या गाडीत आपण घरी जाऊच गॅरंटी? बायको मिळालच, बरं मिळाली, तिला बाळ होईलच गॅरंटी? झालं तर सुईचं निघालच. या जगातलं काय खरं आहे मला सांगा? 3 गोष्टी सत्य आहेत ह्या जगात. एक, प्रारब्धानुसार जन्माला यावं लागेल. 2, भोग भोगल्या संबंध जावा लागेल. भोगावं लागते. 17 अध्याय. झाड जाणे ते फुले, मानस जाणे ते बोले, आणि भोगे जाणे ते केले. नसतं उपयोग काय? गडी देखणार नाहीये, पण गडी नाही. गडी देखणार नाही, पण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. काय होईल माहिती का? यादीच ऐका आता. सावरीचं वल लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं जड फायद्याचं नाही, परमार्थ निष्ठा नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा 4 वाक्य ऐका. वाड्याचं धावणं कधी स्थिर नाही, शिळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लकलाप नाही. पुरावा 18 अध्याय. वाड्याचे धावणे का शर्यतीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा 4 वाक्य ऐका. 3, मुंगे किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही, पापाची इष्टे किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13 अध्याय. मुंगी मेरू नावाला नव्हे, आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही, पापाचे. तुम्ही पहा जेवढी अफाट श्रीमंत माणसं आहेत त्यांना एकच पोर आहे, आणि ते बी येडच. तुम्ही कोणचं चेक जिलेबी कपा लाडू मागत सरळ नाही. बर्मिष्ठ. तुम्ही अगदी श्रीमंताच्या घरात जा. तुम्ही घरात जा श्रीमंताच्या, खाणं नाही, जा खाऊन देत नाही देव. रस्त्याच्या कडेचं हायवेचं भिकारी शिळे पाव खाते, पुला खाली झोपते, कुत्र्याची कळवण झाली उठानं. बंगल्यात मांजरानं उडी मारली, उठला उघडा बंग भोपळा. संडासात भेटलं, बाथरूम मध्ये भेटलं, त्याचीच सावली पाहून मागं सरतो. पडलं जिन्यावरून खाली निघाली. काही माणसं बा मारा इस्टेटलाही, पण खाऊनच नाही. एक वाक्य समोर. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानानं, आणि धन शुद्ध होईल दानानं. दान करीत. आता ह्या विचाराने एवढा मोठा कार्यक्रम केला ना, आई वडिलांच्या उपकारातून उतराई होण्याचा अतिउत्तम पर्याय झाला. आणि हाच आशीर्वाद, हाच स्वर्गात काय करायचं, हाच आशीर्वाद. आज हे व्यक्तीने डोळ्याने पाहिलेला सोहळा, हाच त्यांच्या गालावरचा आनंद, आणि हाच आनंद त्यांच्या कुटुंबाला मिळणारा आशीर्वाद. बाकी काय 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 स्वर्गातून फिरगत काय काय जायचंच का? काय फुटलंय का वर? काही वरचे खाली यायचं म्हणते, तू तांबड्यात निघाला वर, तुला काय दुसरीकडे झालं नाही. अरे मग काही पुण्याची पावती सरे सरे ती इंद्रपदाची उठी उतरे, आणि येऊ लागत ती माघारी. तू कमले भोग
उत्तमते उरे कीर्ती माने उत्तमते उरे कीर्ती उत्तमते उरे माने उत्तमते उरे कमनी कमरे मीठी धोनी कमनी What's that?